हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू इक्विलिब्रियम सायन्स सर. आपण बघत होतो क्लास 10 चा सायन्स आणि त्यामध्ये आपण स्टार्ट केलाय चॅप्टर हीट. हीट चॅप्टर मध्ये आतापर्यंत आपण बघितलं लॅटेंट हीट ऑफ फेज ट्रान्सफॉर्मेशन, त्यानंतर आपण बघितलं रेझोल्युशन आणि आता आपण बघितलं स्टडी ऑफ एनामोलस बिहेवियर ऑफ वॉटर. एनामोलस बिहेवियर ऑफ वॉटरचा स्टडी करताना आपल्याला बघावं लागेल होप्स ॲपरेटस. युजिंग होप्स ॲपरेटस आपण स्टडी करू एनामोलस बिहेवियर ऑफ वॉटर. सो बघू शकता होप्स ॲपरेटस दिला आपल्याला इथे आणि होप्स ॲपरेटस मध्ये एक सिलेंड्रिकल कंटेनर असेल. या सिलेंड्रिकल कंटेनरला फिल केलं असेल वॉटरने. त्यासोबतच या सिलेंड्रिकल कंटेनरला कनेक्ट केलेला असेल एक बाउल आणि त्या बाउल मध्ये प्रेझेंट असेल फ्रीजिंग मिक्सचर. इकडे बघू शकता 2 थर्मोमीटर्स कनेक्ट केलेले आहेत. Thermometer 1 and thermometer 2 to measure the temperature of water. सो आता बघू शकता होप्स ॲपरेटसचा स्टडी करताना लक्षात येईल तुम्हाला की जे फ्रीजिंग मिक्सचर प्रेझेंट आहे ते मिडल पार्टला प्रेझेंट आहे. लोअर पार्ट अँड हा असेल अबव पार्ट आणि फ्रीजिंग मिक्सचर जे प्रेझेंट आहे ते मिडल पार्टला प्रेझेंट आहे. आणि फ्रीजिंग मिक्सचर मुळे काय होईल तर फ्रीजिंग मिक्सचर मुळे मिडल पार्टला जे वॉटर प्रेझेंट आहे त्याचं टेम्परेचर सुद्धा होत जाईल लोअर बिकॉज ऑफ फ्रीजिंग मिक्सचर. जो वॉटर असेल त्याच्या साइडनी प्रेझेंट आहे फ्रीजिंग मिक्सचर आणि फ्रीजिंग मिक्सचरचं टेम्परेचर लोअर असेल आणि त्यामुळे त्याच्या साइडनी जे वॉटर प्रेझेंट असेल मिडल पार्टला त्याचं सुद्धा टेम्परेचर लोअर होत जाईल. मीन्स टेम्परेचर ऑफ वॉटर बघू शकता टेम्परेचर ऑफ वॉटर इन लोअर पार्ट इन मिडल पार्ट. टेम्परेचर ऑफ वॉटर इन मिडल पार्ट लोअर्स. टेम्परेचर इन मिडल पार्ट लोअर्स ड्यू टू फ्रीजिंग मिक्सचर. आता फ्रीजिंग मिक्सचर मुळे काय होईल तर जे मिडल पार्टचा टेम्परेचर आहे ते लोअर होत जाईल मीन्स कमी होत जाईल. आता टेम्परेचर कमी झाल्याने काय होईल तर बघू शकता जेव्हा होईल टेम्परेचर, आता लिक्विडला जेव्हा आपण टेम्परेचर प्रोव्हाइड करू तो करेल एक्सपांड. हे आपण कालच बघितलं एनामोलस बिहेवियर ऑफ वॉटर मध्ये. जेव्हाही आपण टेम्परेचर प्रोव्हाइड करू तेव्हा ते एक्सपांड करेल लिक्विड. और वॉटरला आपण टेम्परेचर प्रोव्हाइड केलं तर तो करेल एक्सपांड. सो आता आपण टेम्परेचर लोअर करत आहोत, कमी करत आहोत. टेम्परेचर कमी केल्याने तो करेल आता कॉन्ट्रॅक्ट आणि कॉन्ट्रॅक्ट केल्यामुळे त्याचा व्हॉल्यूम विल डिक्रीज. जेव्हा कॉन्ट्रॅक्शन होईल तेव्हा व्हॉल्यूम डिक्रीज होईल आणि जेव्हा एक्सपान्शन होईल बघू शकता व्हॉल्यूम डिक्रीज. कॉन्ट्रॅक्शन होत आहे, टेम्परेचर लोअर झालं, कॉन्ट्रॅक्शन होईल, कॉन्ट्रॅक्शन झालं, व्हॉल्यूम डिक्रीज होईल. जर एक्सपान्शन झालं असतं टेम्परेचर जर इन्क्रीज झालं असतं, एक्सपान्शन झालं असतं, व्हॉल्यूम इन्क्रीज झालं असतं. बट आता व्हॉल्यूम डिक्रीज करतात आणि व्हॉल्यूम डिक्रीज केल्याने याचा डेन्सिटीवर काय फरक येईल तर बघू शकतो आपण कालच आपण बघितलाय रो इज इक्वल टू मास अपॉन व्हॉल्यूम. बघू शकता डेन्सिटी इक्वल टू मास अपॉन व्हॉल्यूम. आता यामध्ये प्रेझेंट असलेला मास चेंज होणार नाही बिकॉज एकदा आपण वॉटर ऍड केलं पुन्हा यात वॉटर ऍड करणार नाही. मीन्स याचा मास कॉन्स्टंट असेल, मास चेंज होणार नाही. मास असेल कॉन्स्टंट बिकॉज आपण पुन्हा वॉटर ऍड करणार नाहीये. मीन्स वॉटरचा मास झालं कॉन्स्टंट आणि हा जो व्हॉल्यूम आहे व्हॉल्यूम होत आहे चेंज बिकॉज टेम्परेचर ऑफ वॉटर लोअर होत आहे. टेम्परेचर ऑफ वॉटर लोअर झालं त्यामुळे कॉन्ट्रॅक्शन होईल, व्हॉल्यूम डिक्रीज होईल. व्हॉल्यूम डिक्रीज झाला आणि आपण कालच बघितलंय डेन्सिटी अँड व्हॉल्यूमचं रिलेशन. जर व्हॉल्यूम डिक्रीज होत असेल डेन्सिटी इन्क्रीज होत जाते. सो व्हॉल्यूम डिक्रीज होत आहे, डेन्सिटी होत जाईल इन्क्रीज. आणि जेव्हा डेन्सिटी इन्क्रीज करत असेल यामुळे काय इफेक्ट येईल त्यासाठी आपल्याला थोडं डेन्सिटी समजून घ्यावं लागेल. तर डेन्सिटी समजून घ्यासाठी आपण बघू शकतो जर आपण एक स्टोन थ्रो केला वॉटरमध्ये, जर स्टोन वॉटरमध्ये थ्रो केला तो वॉटरमध्ये डीप जाईल, मीन्स तो वॉटरमध्ये बुडून जाईल. तेच आपण जर एक वूडचा पीस थ्रो केला वॉटरमध्ये तो वॉटरवर तरंगतो, तो वॉटरमध्ये डुबत नाही. सो या दोघांमध्ये काय डिफरन्स असेल तर यामध्ये डिफरन्स आहे डेन्सिटीचा. ऍज कम्पेअर टू वॉटर स्टोनची जी डेन्सिटी आहे ती जास्त आहे. तेच जर आपण वूडला कम्पेअर केलं तर वूडची डेन्सिटी कमी आहे दॅट ऑफ वॉटर. सो त्यामुळे वूड हा वॉटरवरती तरंगतो तर स्टोन हा वॉटरमध्ये डुबून जाईल बिकॉज ऑफ देअर डेन्सिटी. मीन्स जर डेन्सिटी जास्त असेल, एका पार्टची जर डेन्सिटी जास्त असेल तर तो डीप जाईल आणि जर त्याची डेन्सिटी कमी असेल तर तरंगेल. सिमिलरली बघू शकता आता तुम्ही टेम्परेचर ऑफ वॉटर इन द मिडल पार्ट डिक्रीज झालं, टेम्परेचर डिक्रीज झालं ड्यू टू फ्रीजिंग मिक्सचर.
टेम्परेचर जर डिक्रीज होईल तर व्हॉल्यूम डिक्रीज होईल, व्हॉल्यूम डिक्रीज झाला डेन्सिटी इन्क्रीज होईल. मीन्स मिडल पार्टला जे वॉटर प्रेझेंट आहे, बघू शकता मिडल पार्टला जे वॉटर प्रेझेंट आहे त्याची डेन्सिटी इन्क्रीज होत आहे. आणि आता आपण आताच बघितलं की जर डेन्सिटी जास्त असेल, आता बघून घ्या हे वॉटर आहे, हे लोअर पार्टचं वॉटर आहे आणि मिडल पार्टचं वॉटर आहे. याची डेन्सिटी जर जास्त असेल मिडल पार्टची तर ते वॉटर डाऊनवर्ड जाईल, ते वॉटर डाऊनवर्ड जाईल आणि डाऊनवर्डचं वॉटर जे आहे ते वर येईल. बिकॉज ऑफ स्पेस मॅनेज करण्यासाठी हे जे वॉटर आहे हे जाईल डाऊनवर्ड साईडला बिकॉज ऑफ देअर डेन्सिटी इन्क्रीज होत आहे, डेन्सिटी इन्क्रीज होत आहे. डेन्सिटी इन्क्रीज झाल्यामुळे हे वॉटर जाईल डाऊनवर्ड साईडला. आता डाऊनवर्ड साईडला जाईल, त्यानंतर बघू शकता असं कंटिन्यू चालेल अप टू 4 डिग्री सेल्सिअस. 4 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर रीच करेपर्यंत, मीन्स लोअर पार्टचं टेम्परेचर जोपर्यंत 4 डिग्री सेल्सिअस येत नाही तोपर्यंत इथचं वॉटर टेम्परेचर डिक्रीज होत जाईल, व्हॉल्यूम डिक्रीज होत जाईल, डेन्सिटी इन्क्रीज होत जाईल आणि त्यानंतर हे वॉटर डाऊनवर्ड साईडला जाईल, डाऊनवर्ड साईडचं वॉटर अपवर्ड येईल, पुन्हा टेम्परेचर डिक्रीज होईल, पुन्हा डाऊनवर्ड जाईल आणि असं चालेल अप टू 4 डिग्री सेल्सिअस पर्यंत. आता अप टू 4 डिग्री सेल्सिअस नंतर काय होते तर आपण कालच बघितलं डेफिनेशन ऑफ एनेमोलस बिहेवियर ऑफ वॉटर मध्ये की अप टू 4 डिग्री सेल्सिअस काय होईल तर 0 डिग्री सेल्सिअस टू 4 डिग्री सेल्सिअस. आता टेम्परेचर इंक्रीज करते 0 to 4, बट इन्स्टेड ऑफ एक्सपांडिंग वॉटर करते कॉन्ट्रॅक्ट बिटवीन 0 to 4 डिग्री सेल्सिअस. जरी टेम्परेचर इंक्रीज होत असेल तरी वॉटर करेल कॉन्ट्रॅक्ट फ्रॉम 0 to 4 डिग्री सेल्सिअस आणि 4 डिग्री सेल्सिअस नंतर पुन्हा एक्सपांड करेल. सो 0 to 4 इन्स्टेड ऑफ कॉन्ट्रॅक्टिंग इन्स्टेड ऑफ एक्सपांडिंग हा करतो कॉन्ट्रॅक्ट. आता टेम्परेचर 4 डिग्री सेल्सिअस पर्यंत जात आहे. आता 0 to 4 तो करतो कॉन्ट्रॅक्ट, तर 4 to 0 तो करेल एक्सपांड, 4 to 0 करेल एक्सपांड. बिकॉज 0 to 4 जर तो कॉन्ट्रॅक्ट करत असेल तर 4 to 0 तो एक्सपांड करेल. आणि 4 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर रीच झाल्यानंतर आता बघू शकता इथचं टेम्परेचर जेव्हा लोअर होईल, आणखी जेव्हा टेम्परेचर लोअर होईल मिडल पार्टचं इन्स्टेड ऑफ कॉन्ट्रॅक्टिंग मिडल पार्टचा जो वॉटर आहे, आता बघू शकता लोअर पार्ट आणि मिडल पार्टचा टेम्परेचर रीच झालेला आहे 4 डिग्री सेल्सिअस. 4 डिग्री सेल्सिअस पर्यंत काय होईल तर टेम्परेचर जेव्हा डिक्रीज होत जाईल व्हॉल्यूम डिक्रीज होत जाईल, डेन्सिटी इन्क्रीज होत जाईल, वॉटर डाऊनवर्ड जाईल आणि डाऊनवर्डचा वॉटर अपवर्ड येईल आणि असं चालेल 4 डिग्री सेल्सिअस पर्यंत. बट 4 डिग्री सेल्सिअस नंतर जेव्हा या पार्टचं टेम्परेचर लोअर होईल आणखी, त्यावेळेस 4 to 0 जाताना बघू शकता 0 to 4 जर कॉन्ट्रॅक्ट होत असेल तर 4 to 0 एक्सपांड होईल आणि 4 to 0 जर एक्सपांड होत असेल तर आता बघू शकता व्हॉल्यूम करेल इंक्रीज. 4 to 0 जाताना व्हॉल्यूम करेल इंक्रीज. सो बघू शकता 4 to 0 आता टेम्परेचर जात आहे 4 डिग्री सेल्सिअस टू 0 डिग्री सेल्सिअस आणि 4 डिग्री सेल्सिअस टू 0 डिग्री सेल्सिअस जाताना इन्स्टेड ऑफ कॉन्ट्रॅक्टिंग इट एक्सपांड्स. टेम्परेचर जरी डिक्रीज होत आहे 4 पासून 0 जाताना, बट हेलाच म्हणून आपण एनेमोलस बिहेवियर ऑफ वॉटर आणि इथे एक्सपांड करेल आणि एक्सपांड केल्यामुळे व्हॉल्यूम होईल इंक्रीज आणि व्हॉल्यूम इंक्रीज झाला तर डेन्सिटी काय होईल, आताच बघितलं आपण व्हॉल्यूम डिक्रीज होत असेल डेन्सिटी इंक्रीज होते. सो आता व्हॉल्यूम जर इंक्रीज झाला डेन्सिटी डिक्रीज होईल आणि डेन्सिटी जर डिक्रीज झाली बघू शकता डेन्सिटी झाली डिक्रीज मीन्स मिडल पार्टच्या डेन्सिटी जे आहे ते डिक्रीज होत आहे ऍज कम्पेअर टू अबव पार्ट बिकॉज हे टेम्परेचर तर सेम होते. आता इथची डेन्सिटी जास्त असेल, इथची डेन्सिटी कमी आहे, इथची डेन्सिटी पुन्हा जास्त असेल. सो आता काय होईल तर अबव पार्टला जे वॉटर प्रेझेंट आहे ते डाऊनवर्ड साईडला येईल बिकॉज त्याची डेन्सिटी जास्त आहे ऍज कम्पेअर टू मिडल पार्ट बिकॉज मिडल पार्टची डेन्सिटी झालेली आहे डिक्रीज. सो अबव पार्टचं वॉटर डाऊनवर्ड साईडला येईल, डाऊनवर्ड साईडचं वॉटर पुन्हा अपवर्ड साईडला जाईल आणि अबव पार्टला जे वॉटर प्रेझेंट आहे ते रीच करेल आता टेम्परेचर 0 डिग्री सेल्सिअस पर्यंत बिकॉज आता वॉटर कुठं जात आहे अपवर्ड साईडला आणि अपवर्ड साईडचं वॉटर जेव्हा 0 डिग्री सेल्सिअसला रीच करेल तेव्हा पुन्हा बघू शकता इथचं वॉटर 0 डिग्री सेल्सिअसला, इथे सुद्धा वॉटर 0 डिग्री सेल्सिअस रीच करेल. आता हे जे 4 डिग्री सेल्सिअसचं वॉटर आहे इथचे टेम्परेचर सिमिलर झाल्यानंतर आता बघू शकता 4 डिग्री सेल्सिअसचं जे प्रेझेंट असलेलं वॉटर आहे ते सुद्धा रीच करेल 0 डिग्री सेल्सिअसला. मीन्स सगळीकडे टेम्परेचर असेल 0 डिग्री सेल्सिअस ऍट द एंडिंग. सुरुवातीला बघा, सुरुवातीला
लोअर पार्टचं सुरुवातीला मिडल पार्टचं टेम्परेचर कमी झालं, मिडल पार्टचं टेम्परेचर कमी झालं, त्यामुळे व्हॉल्यूम डिक्रीज झाला, त्यामुळे डेन्सिटी इन्क्रीज झाली, वॉटर डाऊनवर्ड साईडला गेलं, डाऊनवर्ड साईडचं वॉटर अपवर्ड साईडला आलं, आणि असं चाललं कंटिन्यू 4 डिग्री सेल्सिअस पर्यंत. पण 4 डिग्री सेल्सिअस नंतर वॉटर दाखवतो अॅनॅमोलस बिहेवियर. 0 to 4 या टेम्परेचरमध्ये, 0 to 4 या टेम्परेचरमध्ये वॉटर अॅनॅमोलस बिहेवियर दाखवतो. जर 0 पासून 4 जात असेल तर इन्स्टेड ऑफ एक्सपांडिंग, टेम्परेचर वाढत आहे, एक्सपांड व्हायच्या जागी ते कॉन्ट्रॅक्ट होतं. मीन्स 4 to 0 जेव्हा जाईल तर ते कॉन्ट्रॅक्ट व्हायच्या जागी एक्सपांड होईल, आणि तेच आपल्याला दिसत आहे. इथचं जे वॉटर असेल ते एक्सपांड करेल, आणि एक्सपांड केल्यामुळे याचा व्हॉल्यूम इन्क्रीज होईल, डेन्सिटी डिक्रीज होईल. मीन्स अबोव पार्टची डेन्सिटी जास्त असेल बिलो पार्टच्या डेन्सिटीपेक्षा. सो जे वॉटर अबोव साईडला प्रेझेंट आहे ते डाऊनवर्ड येईल, आणि डाऊनवर्ड साईडचा वॉटर पुन्हा अबोव जाईल, आणि हे होईल मिडल आणि अबोव पार्ट सोबत. पुन्हा इथचं टेम्परेचर जोपर्यंत 0 डिग्री सेल्सिअस येत नाही सेम प्रोसेस कंटिन्यू राहील, आणि त्यानंतर इथचं टेम्परेचर 0 डिग्री सेल्सिअस झाल्यानंतर हे जे 4 डिग्री सेल्सिअसचं टेम्परेचर आहे हे सुद्धा रीच करेल 0 डिग्री सेल्सिअसला, आणि यालाच म्हणू आपण अॅनॅमोलस बिहेवियर ऑफ वॉटर बिटवीन 0 to 4 डिग्री सेल्सिअस. जे बिहेवियर आहे वॉटरचं 0 to 4 डिग्री सेल्सिअसला यालाच म्हणतो आपण अॅनॅमोलस बिहेवियर ऑफ वॉटर, आणि हे आपण स्टडी केलं होप्स ॲपरेटस वरून. सो हे होतं अॅनॅमोलस बिहेवियर ऑफ वॉटर युझिंग होप्स ॲपरेटस. आणि नेक्स्ट याच्यात आपण बघू ड्यू पॉइंट, ह्युमिडिटी. थँक्यू.